एस-आय-पी एवढं ऐकून झालं आहे, पण खरंच एस-आय-पी म्हणजे काय माहिती आहे का? तर आज आपण एस-आय-पी म्हणजे काय ह्या टॉपिकबद्दल डिटेल्समध्ये बोलणार आहे. एस-आय-पी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. आता तुम्हाला एस-आय-पीचा फुल फॉर्म तर समजला आहे, पण सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजे नेमकं काय ते आता आपण डिटेलमध्ये समजून घेऊया. मी आता तुम्हाला एस-आय-पीचे 3 महत्त्वाचे पॉईंट्स सांगणार आहे. एस-आय-पीमध्ये तुम्हाला दर महिन्याला थोडीशी गुंतवणूक करावी लागते. वेळेनुसार मोठी रक्कम तयार होते आणि रिस्क कमी असते, पण तुम्हाला डिसिप्लिन जरूर लागते. आता एस-आय-पी काम कसं करतं त्याबद्दल मी तुम्हाला डिटेल्समध्ये समजून सांगतो. एस-आय-पी ह्या प्रकारे काम करतं. दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवा. ते पैसे म्युच्युअल फंडमध्ये जातात. म्युच्युअल फंडमध्ये गेल्यानंतर मार्केटमध्ये प्रोफेशनल इन्व्हेस्ट केले जातात. म्हणजे तुम्हाला जर काही नॉलेज जरी नसेल तरी तुम्ही एखाद्या फंडमध्ये इन्व्हेस्ट केल्यानंतर तो फंड ॲटोमॅटिक ज्या पण टॉपच्या 50 किंवा 100 कंपनीज असतील त्यांमध्ये इन्व्हेस्ट करतो तुमचा पैसा आणि तुम्हाला रिटर्न मिळतात. म्हणजे तुम्ही झोपलेले असला तरी तुमचा पैसा वाढतच असतो. काय भारी आहे ना? मग कंपाऊंडिंगची जादू आता बघूया. एस-आय-पी म्हणजेच पॉवर ऑफ कंपाऊंडिंग. ते कसं? चला तर मी तुम्हाला आता एक कॅल्क्युलेशन दाखवतो. दर महिन्याला तुम्हाला 1000 रुपयाचे एस-आय-पी चालू करायचे. कालावधी तुम्हाला 20 वर्षांचा सिलेक्ट करायचा आहे. आपण असं अपेक्षित करूया की ॲन्युअल रिटर्न 12% मिळणार आहे. 20 वर्षांनंतर ते तुम्ही जे 1000 रुपये गुंतवले होते ते 12% रिटर्नने त्याची फायनल व्हॅल्यू झालेली असणारी 10 लाखांपेक्षा सुद्धा जास्त. म्हणून म्हणतात वेळेवर गुंतवा म्हणजे श्रीमंतीकडे वाटचाल. आता आपण बघू की एस-आय-पीमध्ये फायदे काय असतात. इन्व्हेस्टमेंटमध्ये डिसिप्लिन येतो. वेळ आणि व्याज दोघं तुमच्यासाठी काम करतात. मार्केटचा अंदाज लावायची तुम्हाला बिलकुल गरज पडत नाही. लवकर सुरुवात म्हणजे जास्त फायदा. म्हणजे मित्रांनो, डिसिप्लिन, वेळ, व्याज, मार्केटमध्ये अंदाज लावायची झंझट नसते. सगळं काही ऑटो मोडवर चालत असतं आणि लवकर सुरुवात केली तर फायदाही जास्त होतो. तर मग वाट कसली बघताय? आजच एस-आय-पी सुरू करा. छोटं पाऊल म्हणजेच मोठा बदल. श्रीमंतीची पहिली पायरी म्हणजेच एस-आय-पी. जर एस-आय-पीबद्दल अजून काही शंका असेल तर कमेंटमध्ये विचारायला अजिबात संकोच करू नका. आणि हो, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.